ज्यूस पीने का तरीका थोडा कॅज्युअल आहे. सो हॅलो गायज, मी उठल्या आल्या इथं झाडांना पाणी द्यायला. बघा एकच कुंडीन सीताफळ, मोसंबी आणि पपईचा झाड आहे. तो काम झाला, दरवाजाला केला लॉक आणि आलो खाली आता गोल्या खायला. गोल्या खाल्ल्या त्याच्यानंतर कुकिंग व्हिडिओ बनवायची इच्छा झाली, म्हणून आज शेजवान फ्राईड राईस बनवायचे. तर भाई माझी चॉपिंग बघा एवढी परफेक्ट आहे ना, का मी एवढी परफेक्ट कापतो काय माहिती. सो चॉपिंग तर पुरी झाली. आता या सगळा घेऊन चाललो मी वरते, कारण की वरते रेसिपीज बनवतो. नाही म्हणजे आठवणीन सगळं सामान मी वरती घेऊन येईन असं होतच नाही. सो राहिलेलं सामान पण आणला. इथं राईस एवढा जास्त झालेला ना का तो घाटला पण जमत नव्हता, खालीच परत होता. तो बनवल्यानंतर माझा मी तो खाल्ला सुद्धा. त्याच्यानंतर आलो साफसफाई करायला. केलेली घाण पण साफ केली पाहिजे ना. आणि आवरात थकलो. त्याच्यानंतर पिल्ला मडक्याचा पाणी. आता आयब्रो करायची बारी आली. आयब्रो केल्या, गाडी काढली आणि निघालो. रस्त्यातलं दूध पण घेतलं. आल्या तरबूजचा एकदम थंड ज्यूस बनवत घेतला आणि काय टेस्टी आणि रिफ्रेशिंग ज्यूस लागतंय अरे. तो मी पुरा खपवला. त्याच्यानंतर राहिलेला थोडासा राईस खाल्ला आणि आलो अशा प्याऱ्या वातावरणात एक्सरसाइज करायला. एकदा वातावरण तर बघा तुम्ही. ही आमच्या वहिनी यांची ते सायकल, सो ती चालवली. आता आवाज ऐका पक्ष्यांचा. सो आवाज ऐकून एक्सरसाइज करून निघालो. रात्री झोपायलाच गेलतो आणि गुड्डी वहिनीने आणून दिली चायनीज बेल बनवायला, कारण की नरम झाली असते तेवढे लांबशा. सो ती खाल्ली. चला, थँक्स फॉर वॉचिंग, बाय. फॉलो करा गाईज.